नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दल मोठी अपडेट। तुम्हाला या दोन्ही योजनेचे हप्ते पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे याची सर्वात पहिले अपडेट आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत। त्यानंतर पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही मिनिटांपूर्वी नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत। त्यानंतर पाहणार आहोत हवामान अंदाज, राज्य सरकारचे मोठे निर्णय, किसान क्रेडिट कार्ड, अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओला आताच लाईक करा। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दल मोठी बातमी समोर आली आहे। 6,000 रुपये पाहिजे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान योजनेला कॉपी करत राज्य सरकारनेही पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे। परंतु या योजनेचा अद्यापही हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही। काही शेतकऱ्यांना 3 हप्ते मिळाले आहेत, मात्र काही शेतकऱ्यांची झिरो बॅलन्स खाते बंद अवस्थेत असल्याने हजारो शेतकऱ्यांना 3 हप्त्यांचे लाखो रुपये निधी लाभ मिळालेला नाही। चौथा हप्ता जुलै अखेर मिळवण्याची शक्यता असताना मागील हप्ता मिळवण्यासाठी कृषी खात्यांकडे हेलपाटे मारत आहेत। याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक म्हणाले की शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची तपासणी सुरू आहे। महसूल तहसीलदार कार्यालयाकडून व बँकेकडून याचा पाठपुरावा सुरूच आहे। या शेतकऱ्यांचे लवकरात लवकर खाते सुरू करून आम्ही त्यांना लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। पीएम किसान योजनेतून केंद्र शासनाने 6,000 रुपये व राज्य सरकारतर्फे नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6,000 रुपये असे मिळून एकूण आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळत आहेत। पीएम किसानचा एप्रिल ते जुलै 2023 मध्ये 14व्या हप्त्यांवेळी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधीचे हप्ते 4,000 रुपये खात्यात जमा झाले आहेत। यामध्ये पीएम आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये भूमी अभिलेख खात्यानुसार नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या एका जिल्ह्यातील 4,89,271, भूमी अभिलेख नोंदणी म्हणजेच की पीएफएमएस वित्त प्रणाली झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 4,75,269, ई-केवायसी, भूमी अभिलेख व आधार संलग्न या तिन्ही बाबी पूर्ण झालेल्या शेतकरी खातेदारांची संख्या 4,70,317 इतकी आहे आणि ही संख्या फक्त एका जिल्ह्यातील आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये लाखो शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि या योजनेतील अनेक शेतकरी लाभार्थ्यांची UID जुळत नाही, बँक खाती बंद आहेत। यामुळे पहिल्या हप्त्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये UID न जुळलेले तर यामध्ये बँक खाते बंद असलेले एकूण एका जिल्ह्यातील कमीत कमी 8,670 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। म्हणजेच की 8,670 शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत। दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये UID जुळत नाही। हजारो शेतकऱ्यांचे बँक खाते बंद आहेत तर शेतकऱ्यांची बँक खाते बंद आहे। या सर्व बाबींमुळे 3 हप्त्यांचे हजारो शेतकऱ्यांना लाभ देता आलेला नाही। त्यामुळे सर्व बाबी दुरुस्त करून घ्यावेत। त्यानंतर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या योजनेचे एकूण 6,000 रुपये तुम्हाला पुढील हप्ते मिळतील। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही मिनिटांपूर्वी नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत। म्हणजेच मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेसाठी सतत नवनवीन योजना जाहीर करत असते। प्रत्येक योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना खूप लाभ होतो। अशातच राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जारी केली आहे। दरम्यान अनेक महिलांकडे 12 वर्षांपूर्वीचे पिवळे आणि केसरी राशन कार्ड नसल्याची बाब निर्देशनास आली आहे। काहीकडे राशन कार्ड आहे पण त्यात संबंधित अर्जदार महिलांचे नाव नाहीत। सरकारने यावर एक मार्ग शोधला आहे। अशा महिलांसाठी विवाह प्रमाणपत्राचा म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेटचा पर्याय देण्यात आलेला आहे। राज्य सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत असून वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना, कुटुंबातील 2 महिलांना योजनेत अर्ज करता येणार आहे। पण संबंधित अर्जदार महिलेच्या कुटुंबात 4 चाकी वाहनी नको अशी अट आहे।
यामध्ये बऱ्याच काही अटी व नियम आहेत, याची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहितली आहे। राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून धो-धो पाऊस पडत असून राज्यातील बहुतांश भागातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत आणि पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे। 31 जुलैपर्यंत पीक विमा भरू शकतात। आता शेतकरी मित्रांनो, आज मध्यरात्री काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। म्हणजेच की आज मध्यरात्री हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। याच दरम्यान आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 3 जिल्हे तसेच विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। मागील 2 आठवड्याचा विचार केला तर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचा दिसून येत आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सातारा, विदर्भातील अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता दिली असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। आता कोणत्या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे तर यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता असून या सर्व जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला। याच दरम्यान नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, धाराशिव, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर आणि सांगली यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे, पण कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही। कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार किसान क्रेडिट कार्ड असलेल्या छोट्या आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना व्याज अनुदान योजनेचा लाभ मिळेल। त्यावेळी पीक काढल्यानंतर 6 महिन्याचा कर्ज देखील उपलब्ध आहे। त्यांचा उद्देश त्यांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीपासून वाचवणे हाच आहे। केंद्र सरकार सुधारित व्याज अनुदान योजना म्हणजेच की MISS अंतर्गत अत्यल्प मुदतीच्या पीक कर्जाची उच्च मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याचा विचार करत आहेत आणि या चरणाचा प्रस्ताव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयात विचारधारीन आहे। त्यामुळे शेतकरी सवलतीच्या दरात अधिक कर्ज घेऊ शकतील। राज्य सरकारे ही मर्यादा वाढवण्याची मागणी करत आहेत। या अंतर्गत शेतकरी किसान क्रेडिट कार्ड वरून 7% सवलतीच्या वार्षिक व्याजदराने कर्ज घेऊ शकतात आणि वेळेवर परतफेड झाल्यास 4% व्याजदराने कर्ज घेऊ शकतात। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नसेल आणि तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड काढायचं असेल, याबद्दल सविस्तर माहिती, कागदपत्रे, नियम, अटी आणि अर्ज कुठे करायचा, कधी करायचा याची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये दिली जाईल। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा